या दरम्यान विनंती असेल गणेशजी कडू साहेबांना की आपण आपल्या शुभेच्छा मोकळी करा. सर्वांना विनंती असेल, चला सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू करायचा आहे, कारण की केक कटिंगचा कार्यक्रम इथे मात्र पार पाडला जातोय. या गणेश दादा वाढदिवसानिमित्त तुम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रशांतजी आमदार प्रशांत देखील तुमच्या वाढदिवसाला. पहिल्या प्रथम तर बोली मी जसं शेका पक्षात असताना सर्व नेते मंडळी कार्यकर्ते किंवा आपले सामान्य जनता सुद्धा आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता यायची. तसेच आज मी कालच पक्षप्रवेश झालेला आहे असं समजा, आणि आपले लाडके नेते प्रीतम दादा आणि आमचे प्रशांत दादा, हे बालासाहेब, आमचे सतीशजी पाटील, रविदादा तर इथं आहेतच, प्रभू अण्णा. आता मी प्रत्येकाची नावं मला पटकन लक्षात येत नाही, पण सर्वच कार्यकर्ते नेते आपल्या इथे शुभेच्छा देऊन गेलेले आहेत, आणि या सर्वांचं ऋणातच राहणं मी पसंत करेन. आणि असंच वारंवार माझ्याबरोबर प्रेमाचा वर्षाव त्यांचा माझ्यावर व्हावा असंच मी गणपती चरणी प्रार्थना करते. वेगळ्या पक्षातील लोकांनी पण आपला कौतुक केलेलं आहे आणि आपण निवडून यावं असं आशावाद त्यांनी व्यक्त केला. काय भावना व्यक्त करा? निवडून यावं असं मला पण वाटतं, पण पक्षसृष्टीने ठरवतील, आपल्याला तिकीट देतील किंवा नाही आपण अजून काही भूमिका घेऊ शकत नाही. पक्षसृष्टीने ठरवलं तर आपण निवडून नक्कीच येणार, कारण माझ्या आज माता भगिनी इथं बघत आहात. पुरुष तर आपल्याला खांद्याला खांदा लावून सोबत घेतातच, पण माता भगिनी जेव्हा आपली शक्ती माता भगिनींच्या आपल्या पाठीशी असते तेव्हा नक्कीच विजय नारी शक्तीचा होतो असं मला वाटतं. पाहायला गेलं तर कळंबोलीमध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर मोठा आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपल्या माध्यमातून वाढदिवसाप्रसंगी नागरिकांना काय कशा प्रकारचा पाण्याचा आता एवढा मोठा प्रश्न उचलणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शक्य होणार नाही, पण तरी पण त्यातनं आता परवाच झालेला प्रसंग मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाहणी केली आणि प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलेलं, आणि आपण आयुक्तांशी वगैरे बोललो की हा प्रश्न कसा सोडवता येईल. आणि आमचे रवींद्र दादा हे वारंवार असे प्रश्न मांडतच असतात, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही ते प्रश्न घेऊन जात असते. आता प्रशासनच ठरवेल की आम्हाला पाण्यापासून मुक्तता देतील, नळाच्या नव्हे पुराच्या पाण्यापासून. सगळीकडनं शुभेच्छा येतात. शेतकरी कामगार पक्षांकडून काही शुभेच्छा आल्या का फोनद्वारे? सर्वांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, आणि माननीय बाळाराम पाटील साहेब यांचा नेहमीच आमच्या डोक्यावर कृपेचा हात पहिल्याही होता, अजूनही असेल. जरी आम्ही कुठे गेलेलो असलो तरी आमच्या नेत्यांना आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि यापुढेही कधी बोलणार नाही, कारण प्रत्येक कार्यकर्ता त्याचं काम करत असतो. मी तिकडेही निष्ठेने काम केलं, तसं आता मी BJP मध्ये सुद्धा निष्ठेने काम करेन, आणि प्रशांत दादांची शाबासकी पाठीवर नक्कीच मिळेल. आणखी प्रचंड गर्दी पाहता जागा कमी पडली, महिलांचा प्रचंड प्रतिसाद, समाजकारण राजकारण कमी, समाजकारण आपलं या ठिकाणी कार्य दिसून येते. काय महिलांना आश्वासित कराल भाविका? मी कधीही राजकारणाचं माध्यम घेऊन प्रत्येक महिलेकडे जात नाही. आज माझ्याकडे काय आहे किंवा नाही, तरी पण मी इथे LIGला राहते अशा घरात, कारण माझ्या महिलांचे अपरात्री काही प्रसंग असतील तर त्या माझ्याशी संपर्क साधू शकल्या पाहिजेत, कारण जेव्हा आपण बिल्डिंगमध्ये राहतो तेव्हा वॉचमन त्यांना आतमध्ये सोडत नाही. म्हणून यासाठी मी इथे LIGला राहतो की माझ्या महिलांचे प्रसंग काही असतील तर मी रात्री अपरात्री सोडू शकेल, आणि यापुढेही हाच काम माझा करत राहील. याच्यातनं मला काही राजकीय त्यांनी सोबत दिली किंवा नाही दिली तरी मी त्यांचं काम अविरतपणे करत राहील. शेतकरी कामगार पक्षात असताना काही आता ते तर मी आता काही बोलू शकत नाही, कारण आमचे पक्षसृष्टी ठरवतील आम्हाला पुढे न्यायचं की मागे न्यायचं. पण जनता माझ्या सोबत आहे, आणि मला जरी संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेल. धन्यवाद.